बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय हे जिनिव्हा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, मसुरी हे थंड हवेचं ठिकाण उत्तराखंड या राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना अग्नेस खडक या ठिकाणी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 5 पहा, खालीलपैकी कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस पाळण्यात येतो? बघा, खालीलपैकी कोणत्या एका दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस साजरा करण्यात येतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, 20 मार्च या दिवशी आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस या ठिकाणी पाळण्यात येतो। प्रश्न क्रमांक 6 पहा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? रंगाचं ज्ञान होण्यासाठी खालीलपैकी डोळ्यामधल्या कोणत्या पेशी उपयुक्त ठरतात? बघा, रंगाचं ज्ञान होण्यासाठी या ठिकाणी बघा शंकुपेशी या ठिकाणी उपयुक्त ठरतात। प्रश्न क्रमांक 7 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवशी बघा कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा? बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये कृषी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्रामध्ये कृषी दिन। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, महाराष्ट्रामध्ये बघा 1 जुलै या दिवशी महाराष्ट्रामध्ये कृषी दिन साजरा करण्यात येतो। बघा, प्रश्न क्रमांक 9 पहा, झुलन गोस्वामी या खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, झुलन गोस्वामी या खेळाडू क्रिकेट या खेळासंबंधीच्या खेळाडू आहेत। प्रश्न क्रमांक 10 पहा, भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणतं कलम हे राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आले, या ठिकाणी बघा कलम 123 हे कलम राष्ट्रपतींचा अध्यादेश यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, भारतीय राज्यघटनेचं कलम 25 खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेचं कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम आहे। प्रश्न क्रमांक 12 पहा, जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील, 3 डिसेंबर या दिवशी जागतिक अपंग दिवस असतो। विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही रेल्वे भरती RRB ग्रुप डी ची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। पुस्तकाचं नाव पहा, रेल्वे भरती बोर्ड RRB स्पेशल ग्रुप डी 120 प्रश्नपत्रिका संच असणारं बघा या ठिकाणी खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। गणित आणि बुद्धिमत्ता यांच्या स्पष्टीकरणासहित या ठिकाणी आपल्याकडे हे पुस्तक आलेलं आहे। रेल्वे ग्रुप डीच्या बघा मागील झालेल्या ओरिजिनल प्रश्नपत्रिकांचा बघा मराठीमधून असणारं एकमेव ठिकाणी दर्जेदार पुस्तक आहे। विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं या ठिकाणी महत्त्वपूर्ण पुस्तक आहे। लेखन व संकलन पहा, विकास सिंधाळकर सर, सचिन कुरुंदकर सर, पवन देशपांडे सर बघा या ठिकाणी लेखन व संकलन यांनी हे केलेलं आहे। जर तुम्हाला पुस्तक घ्यायचं असेल तर या पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा तुम्ही जवळच्या बुक स्टॉल या ठिकाणी पुस्तके घेऊ शकणार आहात। क्रमांक 14 पहा, विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे आढळतात? विदर्भामध्ये कोणत्या नदीचे खोरे आढळतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, विदर्भामध्ये बघा वर्धा आणि वैनगंगा नदीचे खोरे या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात। प्रश्न क्रमांक 15 पहा, महाराष्ट्रामध्ये बघा पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणतं आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणत्या वर्षी सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मितीही
केलेली आहे। बघा महाराष्ट्र शासनाने बघा सामाजिक वनीकरण या विभागाची स्थापना बघा सन 1982 वर्षी सामाजिक वनीकरण या विभागाची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पंतप्रधान या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? बघा पंतप्रधान व्हायचं असेल तर किमान वयोमर्यादा खालीलपैकी किती आवश्यक असते? बघा 25 वर्ष या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार होतो? बघा पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार होतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील तांबे प्लस जस्त यापासून पितळ हा धातू प्रामुख्याने तयार होत असतो। प्रश्न क्रमांक 20 पहा त हा पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? बघा त हा पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? बघा त इ आ हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? बघा सप्तमी या विभक्तीचे प्रत्यय असतात। प्रश्न क्रमांक 22 पहा ओझोन दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा या ठिकाणी बघा ओझोन दिवस बघा 16 सप्टेंबर या दिवशी ओझोन दिवस असतो। प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता? बघा भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता आहे? बघा ईशान्येकडून नैऋत्येकडे बघा पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील अरवली हा पर्वत ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत आहे। प्रश्न क्रमांक 26 पहा भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील भंडारा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 27 पहा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा महाराष्ट्रामध्ये सोलापूर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त लोहमार्ग आहेत। प्रश्न क्रमांक 28 पहा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे पुढीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इंग्लंड या देशाला औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 30 पहा मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कालिदास यांनी मेघदूत हे काव्य लिहिलेलं काव्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? बघा पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यामध्ये पानिपतची पहिली लढाई ही झाली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी बघा 2 राहील वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये एडन या तुरुंगामध्ये झाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये बघा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य खालीलपैकी कोणत्या? देशामध्ये बघा सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महाराष्ट्र राज्य देशामध्ये सर्वात जास्त औद्योगिकरण झालेलं या ठिकाणी राज्य आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा 4 जुलै या दिवशी बघा या ठिकाणी अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन असतो। बघा द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे काव्यसंग्रह? बघा द ब्रोकन विंग्स द बर्ड ऑफ टाइम हे काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचे काव्यसंग्रह आहेत? बघा सरोजिनी नायडू यांचे या ठिकाणी काव्यसंग्रह आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1924च्या बेळगावच्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील महात्मा गांधीजी सन 1924च्या बेळगावच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। प्रश्न क्रमांक 39 पहा भारताचं राष्ट्रीय चिन्ह खालीलपैकी कोणत्या ठिकाणाहून घेतलं? बघा भारताचं बघा राष्ट्रीय चिन्ह कोणत्या ठिकाणाहून घेतलेलं आहे? बघा सारनाथ या ठिकाणी बघा या ठिकाणाहून भारताचं राष्ट्रीय चिन्ह या ठिकाणी घेतलेलं आहे।
बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे? बघा विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो? बघा राज्यपाल यांना विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार असतो. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा केंद्र आणि राज्य संबंध यांच्यामधला बघा सहकार्य आयोग कोणत्या वर्षी या ठिकाणी कोणत्या वर्षीचा आयोग आहे? बघा सन 1983 या वर्षीचा या ठिकाणी आयोग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणतं वृत्त हे गेलं? भारताच्या मध्यामधून कोणतं वृत्त हे गेलेलं आहे? बघा भारताच्या मध्यामधून कर्कवृत्त या ठिकाणी गेलेलं आहे. बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र या ठिकाणी व्यापले? बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे? बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी बघा 2.42% या ठिकाणी क्षेत्र हे व्यापलेलं आहे. बघा प्रश्न क्रमांक 5 पहा भारताच्या अति दक्षिणेकडचा भाग म्हणजे इंदिरा पॉइंट हा भाग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा इंदिरा पॉइंट हा भाग बघा अंदमान आणि निकोबार या राज्यामधला तो भाग आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळ या दृष्टीने सर्वात मोठे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा राजस्थान राज्य बघा भारतामध्ये क्षेत्रफळ या दृष्टीने सर्वात मोठे राज्य आहे. बघा लक्षद्वीप बेटे कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत? बघा लक्षद्वीप बेटे बघा अरबी समुद्रामधली या ठिकाणी बेटे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा बघा भारतामध्ये दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक सर्वात कमी साक्षरता बघा सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामध्ये बघा सर्वात कमी साक्षरता असलेले राज्य म्हणजे बिहार या राज्यामध्ये सर्वात कमी या ठिकाणी साक्षरता आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय नौदल दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? भारतीय नौदल दिन. तर या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे बघा एकूण किती प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत? बघा महाराष्ट्राचे बघा एकूण प्राकृतिक विभाग बघा 3 या ठिकाणी प्रमुख प्राकृतिक विभाग आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव खालीलपैकी काय आहे? बघा सह्याद्री पर्वताचे दुसरे नाव बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम घाट या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात? महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे खालीलपैकी कोणत्या पर्वत शिखराला म्हणतात? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील कळसुबाई बघा या शिखराला महाराष्ट्राचे एव्हरेस्ट असे या ठिकाणी म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 28 बघा गोदावरी आणि भीमा यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झाली? बघा गोदावरी आणि भीमा या दोन नद्यांची खोरे खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगांनी वेगळी झालेली आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा हरिश्चंद्र बालाघाट या डोंगर रांगामुळे बघा भीमा आणि गोदावरी या नद्यांची खोरी वेगळी झालेली आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगाचा विस्तार प्रामुख्याने आढळतो? बघा सातारा आणि सांगली जिल्ह्यामध्ये बघा कोणत्या डोंगर रांगाचा विस्तार प्रामुख्याने आढळतो? बघा महादेव डोंगर रांगा यांचा विस्तार प्रामुख्याने आढळतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पठार आहेत? बघा तोरणमाळचे पठार बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील नंदुरबार या जिल्ह्यामधले पठार आहेत. प्रश्न क्रमांक बघा गाविलगड टेकड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने गाविलगड टेकड्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गाविलगड बघा अमरावती या जिल्ह्यामध्ये आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अस्तंबा हे पर्वत शिखर खालीलपैकी अस्तंबा बघा हे पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अस्तंबा बघा अस्तंबा बघा हे पर्वत शिखर नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 34 बघा वैराट हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वैराट बघा हे शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये वैराट बघा वैराट बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक बघा परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील डोंगर रांगांना खालीलपैकी काय म्हणतात?
बघा परभणी आणि नांदेड या जिल्ह्यामधील डोंगररांगांना बघा निर्मलचे डोंगर या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये गाळणा डोंगर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत. गाळणा डोंगर बघा गाळणा डोंगर बघा महाराष्ट्रामध्ये बघा धुळे या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. क्रमांक पुढचा बघा गोदावरी नदी खालीलपैकी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते. गोदावरी ही नदी बघा खालीलपैकी कोणत्या महासागराला जाऊन मिळते. तर बंगालचा उपसागराला जाऊन ती प्रामुख्याने मिळते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे खालीलपैकी कोणता आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात मोठे नदी खोरे म्हणजेच गोदावरी नदी खोरे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 40 बघा अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी खालीलपैकी कोणती नदी ही उगम पावते. बघा अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नर्मदा नदी या ठिकाणी प्रामुख्याने उगम पावते.